हॅलो स्टुडंट, वेलकम. तर लास्ट लेक्चरला आपण काही ऍडिशन पॉलिमर्स बघितले, जसं की नॅचरल रबर. त्याच्यानंतर जे काही वेगवेगळे ऍडिशन पॉलिमर्स आहेत त्यांचा स्टडी आपण केला. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कंडेन्सेशन पॉलिमरचा विशेष करून स्टडी करायचा आहे. आजच्या लेक्चर पासून पुढचे जे काही मोस्टली पॉलिमर्स आपण बघणार आहोत ते कंडेन्सेशन पॉलिमर्स आहेत. कंडेन्सेशन पॉलिमर्स म्हणजे काय? दोन मोनोमर एकत्र येतात वेगवेगळे, त्यांच्यामध्ये कंडेन्सेशन होतं, म्हणजे ते जोडले जातात. एखादा स्मॉल मॉलिक्यूल इलिमिनेट होतो त्या ठिकाणाहून. त्या टाईपच्या पॉलिमर्सला काय म्हणतो आपण? कंडेन्सेशन पॉलिमर्स. त्यातला जो फर्स्ट पॉलिमर आपण बघणार आहोत स्टुडंट, पॉली अमाइड पॉलिमर्स मध्ये नायलॉन 6. हा ना कंडेन्सेशन पॉलिमर आहे ना ऍडिशन पॉलिमर आहे. हा आहे रिंग ओपनिंग पॉलिमर. याचं पॉलिमरायझेशन होताना काय होतं स्टुडंट, तर त्याची जी रिंग असते कॅप्रोलॅक्टमची ती ओपन होते. ओके, रिंग ओपनिंग पॉलिमर मध्ये आपण एक्झाम्पल बघितलं होतं ज्यावेळेस आपण क्लासिफिकेशन बघितलं सुरुवातीला, तेव्हा सुद्धा हे एक्झाम्पल आपण डिस्कस केलं होतं. सिम्पली जो तुमचा हा कॅप्रोलॅक्टम आहे, इप्सिनॉन कॅप्रोलॅक्टम, याच्यात रिंग ओपनिंग होते. बघा आता या ठिकाणी रिंग ओपनिंग कशी होते, तर हा जो बॉन्ड आहे तुमचा, हा बॉन्ड क्लिव्ह होतो कॅप्रोलॅक्टम मधला. आता याला इप्सिनॉन कॅप्रोलॅक्टम का म्हणतात? तर हा फर्स्ट कार्बन अल्फा कार्बन, बघा इथे म्हटलंय अल्फा कार्बन, हा बीटा कार्बन, गॅमा, हा डेल्टा आणि हा इप्सिनॉन. म्हणजे टोटल हा जो अमाइन ग्रुप आहे, नायट्रोजन आहे आणि हा कार्बोनिल ग्रुप आहे, यांच्यामध्ये टोटल किती CH2 ग्रुप आहेत? पाच पाच कार्बन आहेत त्यांच्यामध्ये. त्याच्यामध्ये त्याला इप्सिनॉन कॅप्रोलॅक्टम म्हणतात. म्हणजे या दोघी ग्रुप मधलं जे डिस्टन्स आहे ते किती कार्बनचे? 5 कार्बनचे. अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा अँड इप्सिनॉन. ओके, म्हणून त्याला इप्सिनॉन कॅप्रोलॅक्टम म्हणतो आपण. त्याचं जर रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन केलं तर काय भेटतो आपल्याला? नायलॉन 6 हा पॉलिमर भेटतो. ठीक आहे, सिम्पली बघा, इथून हा बॉन्ड ब्रेक केला, याचे N युनिट असे एकत्र येतील, रिंग ओपनिंग होऊन चला हा काय तयार होतो? तुमचा पॉली अमाइड पॉलिमर तयार होतो. त्याला म्हटलं जातं नायलॉन 6. कारण हा जो कार्बोनिल ग्रुप आहे स्टुडंट तुमचा, याच्या पुढचं युनिट काय असेल? तर हे जे लास्ट आहे, पुढचा युनिट जे असेल ते काय असेल? NH असेल पुढच्या मॉलिक्युलचं. याच्या बॅक साईडला पण काय असेल तुमचा? याच्या बॅक साईडला तुमचे CH2 5 टाइम्स असतील, CH2 5 टाइम्स. पुन्हा नंतर काय येईल तुमचा? कार्बोनिल ग्रुप, पुन्हा काय येईल तुमचा? NH. तर असे अमाइड ग्रुप येतात N टाइम्स, त्याच्यामुळे त्याला म्हटलं जातं पॉली अमाइड पॉलिमर. ओके, N टाइम्स तुमचा अमिडो ग्रुप येतो, त्याच्यामुळे पॉलिअमाइड पॉलिमर्स मध्ये याला आपण कन्सिडर करतो. When epsilon caprolactam is heated with water at high temperature, it undergoes ring opening polymerization to give polyamide polymer called as nylon 6. Okay, nylon 6. The name nylon 6 is given on the basis of 6 carbon atoms present in the monomer unit. मोनोमर युनिट मध्ये किती कार्बन आहेत? तर 6 आहेत. बघा, 1 2 3 4 5 आणि हा 6. म्हणजे 6 कार्बन आहेत मोनोमर युनिट मध्ये. इथेही बघू शकता तुम्ही, हा कार्बोनिलचा कार्बन, कार्बोनिल ग्रुपचा कार्बन आणि 5 मिथिलिन ग्रुपचे कार्बन. ठीक आहे, असे टोटल 6 असतात एका मोनोमर एक युनिट मध्ये कार्बन, म्हणून त्याला म्हणतात नायलॉन 6. ड्यू टू हाय टेन्साइल स्ट्रेंथ अँड लस्टर, द नायलॉन 6 फायबर्स आर यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टायर कॉर्ड्स, फायब्रिक्स अँड रोप्स. जे जाड जाड एकदम दोरखंड असतात ते बनवण्यासाठी नायलॉन 6 वापरलेला असतो. मोठमोठे दोरे तुम्ही बघितलेले असतील, एकदम जाड विहिरी वगैरेसाठी किंवा मोटर खाली सोडायसाठी वापरतात ट्युबवेल मध्ये. ते जे दोरखंड असतात किंवा जे रोप्स असतात ते नायलॉन 6 चे असतात. त्याची हाय स्ट्रेंथ असते, टेन्साइल स्ट्रेंथ एकदम स्ट्रॉंग असते त्याची, त्याच्यामुळे त्याचा वापर तशा रोप बनवण्यासाठी किंवा फायब्रिक बनवण्यासाठी किंवा टायर कॉर्ड बनवण्यासाठी केला जातो. ठीक आहे, हा झाला तुमचा रिंग ओपनिंग पॉलिमर होता पहिला. त्याच्यानंतर पॉलिस्टर मध्ये, आता बघा इथून कंडेन्सेशन पॉलिमर सुरुवात होईल आपली. पॉलिस्टर मध्ये तुम्हाला बघितलंय, पॉलिस्टर हे नाव ऐकलंय तुम्ही, फायब्रिकचा प्रकार आहे पॉलिस्टर. ठीक आहे, तर पॉलिस्टर पॉलिमर्स हा इस्टर लिंकेज. ते काय होतं? मागचं पॉली अमाइड पॉलिमर होता नायलॉन 6, हा काय आता पॉली इस्टर आहे. इस्टर ग्रुप रिपीटेड असेल याच्यामध्ये, इस्टर फंक्शनल ग्रुप असेल, रिपीटेड युनिट. ओके, तुम्ही बघा, लक्षात घ्या. द पॉलिस्टर पॉलिमर्स हॅव इस्टर लिंकेजेस जॉईनिंग द रिपीटिंग युनिट्स. म्हणजे दोन रिपीटिंग युनिटला जोडणारं लिंकेज जे असेल ते कुठलं असेल? इस्टर लिंकेज असेल. बघू शकता तुम्ही, हे काय इस्टर लिंकेज आहे बघा या ठिकाणी. पुन्हा पुढे काय असेल? ह्या ऑक्सिजनच्या पुढे काय असेल? तुमचा C डबल बॉन्ड असेल. तर असं रिपीट होत राहते. पुढे काय असेल? याच्या O असेल. तर असं हे इस्टर लिंकेज रिपीट होत राहतं, म्हणून त्याला म्हणतात पॉलिस्टर. ठीक आहे, मग याचे जे मोनोमर्स आहेत ते कोण आहेत? इथिलीन ग्लायकॉल आणि टेरिफ्थॅलिक ऍसिड. कशा प्रकारे होतं कंडेन्सेशन? तर समजा सपोज करा, याचा हायड्रोजन निघतो अल्कोहोलिक ग्रुपचा आणि इकडच्याचा OH निघतो, असं कंडेन्सेशन होतं आणि तुमचे पॉली इस्टर लिंकेजेस तयार होतात. त्याच्यामुळे त्याचं नाव असतं पॉलिस्टर. त्याला म्हणतात टेरिलिन किंवा टॅक्रॉन. ऑलरेडी क्लासिफिकेशन मध्ये हे एक्झाम्पल आपण बघितलेलं होतं. ठीक आहे, असे N युनिट एकत्र येतात,
इथिलीन ग्लायकॉलचे आणि टेरिप्थॅलिक ऍसिडचे कंडेन्सेशन होतं. हे कंडेन्सेशन दाखवायचं तुम्ही लिहिताना नोट्स मध्ये की कोणाचा कुठला ग्रुप निघतो. आता याच्या बॅक साईडला जे तुमचं टेरिप्थॅलिक ऍसिड असेल त्याचा याचा अल्कोहोलचा तर याच्याच निघतो. याच्या मागे जे तुमचं कार्बोक्सिल ग्रुप असेल टेरिप्थॅलिक ऍसिडचा त्याचा काय निघेल, OH ग्रुप निघेल. तर असे एन युनिट्स एकमेकांच्या पुढे मागे काय होतात, कंडेन्स होतात आणि NH2 मॉलिक्युल्स काय होतील, बाहेर निघतील. ओके, H2 मॉलिक्युल बाहेर निघतील ना. स्मॉल युनिट बाहेर कुठलं निघतं या ठिकाणी, H2O. काय करावं लागतं, 420 ते 460 केल्विनला हिटिंग करावं लागतं. कुठला कॅटलिस्ट वापरावा लागतो, झिंक ऍसिडेट और अँटीमनी ट्रायऑक्साइड कॅटलिस्ट वापरावा लागतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचे टेरिलिनचे मोनोमर्स कुठले, इथिलीन ग्लायकॉल आणि टेरिप्थॅलिक ऍसिड. ठीक आहे. टेरिप्थॅलिक ऍसिड म्हणजे काय, सिम्पली तुमचा बेन्झोइक ऍसिड जो असतो त्याच्यामध्ये पॅरा पोझिशनला अजून एक कार्बोक्सिल ग्रुप म्हणजे डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे, बरोबर, टेरिप्थॅलिक ऍसिड. आणि इथिलीन ग्लायकॉलला जर कंडेन्स केलं तर H2O मॉलिक्युल बाहेर निघतात आणि काय तयार होतो, टेरिलिन तयार होतो. टेरिलिनचं दुसरं नाव काय स्टुडंट, डॅक्रॉन. बरेचसे कन्फ्युजिंग नाव आहे ते, टेफ्लॉन, ऑर्लॉन, डॅक्रॉन. ते प्रत्येकाचं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की प्रत्येकाचे मोनोमर्स कुठले आणि त्यांचे दुसरे नावं कुठले ते पण माहिती पाहिजे. त्यांचे जे सोपे नाव आहेत ते माहिती असतील तर तुम्हाला त्यांच्या स्पेशल नेम जे ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवता येतील. तर यांच्यामध्ये कन्फ्युजन होतं. डॅक्रॉनचं विचारलं तर ऑर्लॉनचं लिहितो, ऑर्लॉनचं विचारलं टेफ्लॉनचं, टेफ्लॉनचं विचारलं डॅक्रॉनचं, असं काहीतरी होऊ शकतं. त्याच्यामुळे रिव्हिजन खूप लागतात स्टुडंट याच्या आणि त्या हिशोबाने आपला सिलेबस सुद्धा व्यवस्थित चालू आहे. तर तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे. याची युजेस बघा. युजेस काय, मग हा जो तुम्ही आता डॅक्रॉन बघितला किंवा टेरिलिन बघितला, टेरिलिनचं कापड तुम्ही ऐकलेलं आहे, टेरिलिन बऱ्यापैकी ऐकण्यात आहे तुमच्या. तर इट इज यूज फॉर मेकिंग रिंकल फ्री फायब्रिक्स. रिंकल म्हणजे घड्या पडत नाहीत त्याला. ठीक आहे, म्हणजे एकदम सॉफ्ट असतं ते कापड, त्याच्यामुळे रिंकल्स त्याच्यावरती पडत नाहीत. ओके, इट इज यूज फॉर मेकिंग रिंकल फ्री फायब्रिक्स बाय ब्लेंडिंग विथ कॉटन. टेरी कॉट म्हटलं जातं त्याला, कॉटन सोबत मिक्स केलं तर. अँड ऊल सोबत जर कंबायनिंग असेल तर टेरी ऊल म्हटलं जातं त्याला. अँड ऑल्सो ऍज अ ग्लास रेनफोर्सिंग मटेरियल इन सेफ्टी हेल्मेट्स. सेफ्टी हेल्मेट्स मध्ये याचा वापर केलेला असतो. पेट इज द मोस्ट कॉमन थर्मोप्लास्टिक विच इज अनदर ट्रेड नेम ऑफ पॉलिस्टर. पॉलीटेरिप्थॅलेट, पेट म्हणतात त्याला, पॉलीटेरिप्थॅलेट. ओके, पॉलीइथिलीन टेरिप्थॅलेट, सॉरी, PET, पॉलीइथिलीन टेरिप्थॅलेट. इट इज यूज फॉर मेनी आर्टिकल्स लाईक बॉटल, जॅम्स, पॅकेजिंग कंटेनर. वेगवेगळ्या प्रकारचे कंटेनर बनवण्यासाठी ते पॉलीटेरिप्थॅलेट वापरला असतो, त्याच्यामध्ये टेरिलिन हे कंटेंट असतं. ठीक आहे. ते झालं तुमचं कंडेन्सेशन पॉलिमर बघितलं आपण पॉलिस्टर मध्ये टेरिलिन. पुढचं आहे बॅकेलाइट. पुढचा पॉलिमर बघायचा आपल्याला बॅकेलाइट. बॅकेलाइट हा फिनॉल फॉर्मल्डेहाइड पॉलिमर आहे. फिनॉल आणि फॉर्मल्डेहाइड पासून बनवलेला असतो याला. फिनॉलचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. फिनॉल कसा असतो तुमचा, बेन्झीन रिंगला OH ग्रुप असतो, बरोबर. फिनॉल म्हणजे काय, बेन्झीन रिंगला OH ग्रुप. आणि त्याला कोणासोबत कंडेन्स करतो आपण, तर फॉर्मल्डिहाइड सोबत. हा जो बॅकेलाइट आहे हा काय असतो, फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर आहे. इट इज अ फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर. ओके, इट इज कॉल्ड एज बॅकेलाइट. ओके, इट इज अ थर्मोसेटिंग पॉलिमर. आपण जेव्हा क्लासिफिकेशन बघितलं होतं तेव्हा थर्मोसेटिंग पॉलिमर मध्ये बॅकेलाइटचं एक्झाम्पल डिस्कस केलं होतं. त्याचं आता ऍक्च्युअल मध्ये प्रिपरेशन बघायचं आपल्याला, त्याचे युजेस वगैरे दिलेले आहेत. हा जो फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर आहे, सुरुवातीच्या स्टेपमध्ये नोव्होलॅक नावाचा स्ट्रेट चेन पॉलिमर आधी तयार होतो, नोव्होलॅक. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये ब्रांचिंग होऊन सना थर्ड स्टेजला बॅकेलाइट तयार होतो, नेटवर्क पॉलिमर. अगोदर स्ट्रेट चेन पॉलिमर तयार होतो, त्याला म्हटलं जातं नोव्होलॅक पहिल्या स्टेजमध्ये. आणि नंतरच्या स्टेजमध्ये जो ब्रांच पॉलिमर तयार होतो, ब्रांच नाही नेटवर्क म्हणतात त्याला, नेटवर्क पॉलिमर. खूप ब्रांचिंग असते त्याच्यात. त्या नेटवर्क पॉलिमरचं नाव असतं बॅकेलाइट. ओके, त्याचे युजेस वगैरे दिलेले आहेत. यूज फॉर मेकिंग आर्टिकल्स लाईक टेलिफोन इन्स्ट्रुमेंट, किचनवेअर, इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्स. ओके, मोल्डिंग करून याचा पुन्हा वापर केला जाऊ शकत नाही म्हणून हा थर्मोसेटिंग पॉलिमर आहे, थर्मोप्लास्टिक नाहीये. ओके, ज्याचा रियूज होतो ते थर्मोप्लास्टिक, ज्यांचा रियूज होत नाही ते थर्मोसेटिंग. पुढच्या स्लाइड वरती जाऊ स्टुडंट आपण आता बघा. ऍक्च्युअल मध्ये त्याचं प्रिपरेशन जे आहे ते आपण आता बघतोय. थोडंसं किचकट आहे बॅकलाइटचं प्रिपरेशन, पण सोपं आहे, इतकं पण काही कठीण नाही. कळलं तर विचारू शकता. इथे बघा फिनॉल घेतलाय, फिनॉल सोबत कोण घेतलाय पुढे,
फॉर्मलडिहाइड घेतलाय. फॉर्मलडिहाइडचा फॉर्म्युला बघा कसा लिहिलाय इथे शॉर्टकट मध्ये लिहिलाय. त्याला ऍक्च्युली असं लिहावं लागतं HC डबल बॉन्ड H. मग काय होतं, OH ग्रुप आहे, OH ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतो, त्याच्यामुळे ऑर्थो पोझिशन वरून अटॅक होतो. या कार्बोनिल ग्रुप वरती ही बॉन्ड पेअर वरती जाते आणि या CH2OH ग्रुप तुमचा त्या ऑर्थो पोझिशनला कंडेन्स होतो. ऑर्थोला होतो, पॅराला होतो आणि या दुसऱ्या ऑर्थोला पण होतो. बघा सगळ्या ठिकाणी केलं, पहिल्यांदा इथे केलं, नंतर इकडे पण केलं आणि नंतर तिघी पोझिशनला गेलं, 2 ऑर्थो आणि 1 पॅरा. ओके. मग असा जो तुमचा पॉलिमर तयार झाला, हा जो फर्स्ट पॉलिमर आहे, फर्स्ट कंडेन्सेशन पॉलिमर तयार झाला या ठिकाणी, हा पॉलिमर नाही इंटरमिडिएट आहे. हा जो फर्स्ट इंटरमिडिएट आहे ज्याचे मध्ये ऑर्थो पोझिशनला CH2OH ग्रुप कंडेन्स झालाय. बघा काय झालं सिम्पली, हा तुमचा फिनॉल, फिनॉलच्या पुढे हा फॉर्मलडिहाइड, बरोबर. काय होतं, ऑर्थो पोझिशन वरून अटॅक होतो, या पोझिशन वरून या कार्बोनिल ग्रुपला ही बॉन्ड पेअर पुढे जाते. पुढे ऍसिड कॅटलिस्ट वापरता तुम्ही, बघा इथे ऍसिड, बरोबर. त्या ऍसिड मधला O सोबत येतो H, ही बॉन्ड पेअर इथं, आणि काय होतं मग ह्या ऑर्थो पोझिशनला तुम्ही काय करता, CH2OH ग्रुप कंडेन्स करता. ओके. हे झालं तुमचं CH2OH ग्रुप इथे आला. समजा हे N युनिट एकत्र आले तर काय होतं, असं स्ट्रेटचे नोलॅक पॉलिमर तयार होतो. बघा कसं होतं ते करून दाखवतो मी तुम्हाला. थोडं इथे जागा कमी असल्यामुळे नीट सांगता येत नाही, पण मी प्रयत्न करतो. बघा असे या युनिट जेव्हा एकत्र येतील, बघा फॉर एक्झाम्पल समजा इथे ऑर्थो पोझिशनला तुमचा CH2OH ग्रुप आहे. सॉरी, इथे ऑर्थोला नको, सोपं आहे ते, काही कठीण नाहीये. बघा पुन्हा सांगतो तुम्हाला. हे असे या युनिट जर समजा एकत्र आले तर याच्या पुढचं जे सेम युनिट असेल त्याचा इथला हायड्रोजन आणि इथला OH काय होईल, कंडेन्स होईल. सेम युनिट बरं का, फक्त ज्याच्यामध्ये इथं CH2OH ग्रुप असेल. या ठिकाणचा जो हायड्रोजन असतो सेकंड युनिटचा, तो हायड्रोजन आणि याचा OH निघून जाईल, -H2O होईल. बघा इथे म्हटलंय -NH2 म्हणायला पाहिजे होतं, कारण याची N युनिट घेणार आहात तुम्ही. आणि मध्ये काय येईल मग CH2 असे N युनिट एकमेकांना कंडेन्स होतात. बघा बॅक साईडला पण फ्रंट साईडला पण. आणि हा स्ट्रेट चेन जो पॉलिमर तयार होतो त्याला म्हटलं जातं नोलॅक. ओके. पुढे समजा ह्या पॅरा पोझिशनला पण CH2OH असेल, इथं पण असेल, इथे पण असेल, तर ते नेटवर्क तयार होतं सिम्पली. नोलॅकला जर फर्दर तुम्ही कंडेन्सेशन केलं तर काय होईल, ह्या खालच्या साईडचा हा जो CH2OH आहे तो पुढच्याच्या ह्या पोझिशनला जो OH आहे तुमचा इथे, त्या OH चा H आणि याचा H असं निघून जाईल आणि फर्दर पुढे अजून काय होतं, तशा प्रकारचं नेटवर्क तयार होतं. तुम्ही प्रॅक्टिस करा याची, समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे. पुढे इथेही तुम्ही कंडेन्सेशन दाखवू शकला असतात वर खाली, जसं इथे दाखवलं तसं होतं. याची थोडी प्रॅक्टिस करायची आणि समजून घ्यायचं की नेमकं काय होतं. करून दाखवतो बघा तुम्हाला. समजा हा 9 लाख तयार झालाय बघा या ठिकाणी. असा सेम 9 लाखची चेन घेतली तुम्ही, फक्त काय करा त्याच्यामध्ये हे OH ग्रुप खालच्या साईडला ठेवा, बरोबर. सेम 9 लाखचे N युनिट जेव्हा एकत्र येतील तेव्हा काय होतं, पुढचं जे युनिट असेल त्याचा OH खाली ठेवायचा, CH2OH त्याचा इथे असेल, असं अशा रिंग काय असतील तुमच्या कंडेन्स असतील, बरोबर. इथे OH अशा N युनिट काय असतील तुमचे कंडेन्स असतील. आणि वरच्या युनिटचं काय असेल तुमचा OH वरच्या साईडला असेल आणि CH2 ग्रुपने त्या रिंग अशा जोडलेल्या असतील, बरोबर. काय होतं, तर जेव्हा तुम्ही याला कंडेन्स कराल तेव्हा काय होईल, इथला जो तुम्ही OH ग्रुप असेल समजा या ठिकाणी खालच्या साईडला सुद्धा OH ग्रुप नाही, सॉरी, CH2OH ग्रुप असेल, CH2OH खालच्या साईडला सुद्धा, म्हणजे हा जो तुमचा इंटरमिडिएट आहे तो, तर हा खालचा जो CH2OH ग्रुप आहे हा कंडेन्स करायला मदत करतो. इथला H, इथला H, बरोबर. हा H आणि हा OH निघून जाईल, इथला H आणि इथला OH निघून जाईल आणि खालच्या साईडने सुद्धा कंडेन्सेशन होईल. तर असंही नेटवर्क युनिट तयार होतं, त्याला म्हटलं जातं बॅकलाइट. इथपर्यंत जरी तुम्ही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. हे जे मी सर्कल केलेला पार्ट आहे तेवढं जरी लिहिलात तरी चालेल. नोव्हलॅकचे 2-3 युनिट जोडलेले दाखवायचे, त्याच्या N युनिटला एकत्र आणायचे, त्याचे N युनिट एकत्र येतील, मग काय होईल, हा तुमचा बॅकलाइट तयार होतो. ओके. अशा प्रकारे हा कंडेन्सेशन पॉलिमर आहे तुमचा बॅकलाइट. थोडं किचकट समजायला, तर नसेल कळलं जेव्हा केव्हा कॉलेज सुरू होईल तेव्हा मला आठवण द्याल, मी पुन्हा एकदा तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेल बॅकलाइटचं एक्झाम्पल. कारण थोडंसं या ठिकाणी, कारण नोटबुक वरून घेता येत नाही, PPT मधून घेतोय त्याच्यामुळे अडचण येते. ठीक आहे. पुढच्या स्लाइडवर जाऊ. लास्ट पॉलिमर बाकी आजच्या लेक्चरचा, मेलॅमाइन. फॉर्मलडिहाइड मेलॅमाइन पॉलिमर आहे तो, त्याचंही तसंच कंडेन्सेशन आहे थोडक्यात. बघा हा तुमचा मेलॅमाइन असतो. मेलॅमाइनचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं, हेट्रोसायक्लिक रिंग आहे ती, बरोबर. त्यामध्ये टोटल 6 नायट्रोजन आहेत, बरोबर. त्याला सुद्धा फॉर्मलडिहाइड सोबत कंडेन्स केला. बघा काय होतं, सिम्पली हा जो नायट्रोजन आहे हा अटॅक करतो फॉर्मलडिहाइडच्या कार्बोनिल ग्रुपवरती, असा हा अटॅक करेल इथे. ही बॉन्ड पेअर पुढे जाईल आणि काय होईल, तो जो NH2 आहे त्याचा एक हायड्रोजन निघून जातो, तो H
कुठे जातो तर या ऑक्सिजनकडे जातो. याच्याकडचा एक एच काढून टाकतो आपण, तो ऑक्सिजनकडे घेऊन जातो. म्हणून इथं काय कंडेन्स होतं तुमचं, CH2OH ग्रुप कंडेन्स होतो. असं सगळं तिन्ही पोझिशनला आपण असं केलं समजा, तर हा तुमचा इंटरमिडिएट तयार होतो. NH2 चा काय झाला तिघी ठिकाणी, NHCH2OH, NHCH2OH, NHCH2OH. त्याचं फर्दर जर पुढे तुम्ही कंडेन्सेशन केलं तर हा असा तुमचा क्रॉसलिंक मेलामाइन फॉर्मल्डिहाइड रेझिन तयार होतात. त्याला मेलामाइन फॉर्मल्डिहाइड पॉलिमर म्हटलं जातं. ठीक आहे. जो काही OH ग्रुप असेल तो OH ग्रुप काय होतो, पुढच्याच्या H ला काढून घेतो. असे N युनिट एकमेकांसोबत जेव्हा कंडेन्स होतात तेव्हा हा तुमचा मेलामाइन फॉर्मल्डिहाइड पॉलिमर तयार होतो. याचं सुद्धा मला वर्गात विचारा, मी सांगेल. किंवा मी जे दुसरं लेक्चर तुम्हाला काल पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये नीट बघा, त्याच्यात तुम्हाला क्लिअरली समजून जाईल. मला नंतर कधी सांगायची पण गरज नाही. त्याच्यामध्ये मी व्यवस्थित ब्लॅकबोर्डवरती समजवलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. फॉर्मल्डिहाइड, मेलामाइन पॉलिमर आणि बॅकलाइट सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित दिलंय. त्याच्यामुळे ते लेक्चर पूर्ण बघा, तुम्हाला 100% समजेल. ठीक आहे. याच्यामध्ये प्रिंटेड मटेरियल ऍज इट इज सांगावं लागतंय, त्याच्यामुळे इथे लिहिता येत नाही, मला जास्त एक्सप्लेन करता येत नाही. ठीक आहे. तर जे कालचं लेक्चर आहे त्याच्यातून तुम्हाला सर्व पॉलिमर जे डबल लेक्चर मी टाकलेले आहेत मागच्या वर्षाचे ते बघा, तिन्ही लेक्चर ते बघा. लागलं तर त्याची प्लेलिस्ट सुद्धा मी टाकून देईल, पूर्ण हे चॅप्टर संपेल आपलं उद्या परवा तेव्हा. तर तेही बघा आणि हे जे व्हिडिओ देतोय तुम्हाला मी PPT मधून तेही बघा. ठीक आहे. तर तुम्हाला सोपं जाईल. सोपं चॅप्टर आहे, चांगला अभ्यास करा, MCQ सॉल्व्ह करा. आणि जर काही तरी नाही काही जमत असेल तर मला तुम्ही विचारू शकता कधी, किंवा कॉलेज सुरू झाल्यावरती अजून एकदा विचारा. मी तुम्हाला जर काही कळलं नसेल याच्यातलं कंडेन्सेशन कसं झालं काय ते समजून सांगेल. ओके. बट जर तुम्ही ते लास्ट इयरचे व्हिडिओज बघितले तर काहीच अडचण नाहीये, लगेच समजेल तुम्हाला. तर आपण आता थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जो राहिलेला पार्ट आहे आपला तो डिस्कस करू. ठीक आहे.